नमस्ते, मी सीमा दडस. मी आपल्या सर्वांना एक पर्सनल क्वेश्चन विचारू इच्छिते. विचारू ना? नाही, विचारतेच. आपल्या जीवनामध्ये आपला खरा जीवनसाथी कोण? आपला नवरा, आपली बायको की आपली मुलं, आपले नातेवाईक की मित्रमंडळ? नीट विचार करून सांगा हा. तर यापैकी कोणीही नाही. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपलं शरीर हेच आपला खरा जीवनसाथी आहे. आणि या जीवनसाथीसाठी आपण काय करतो? जर या शरीराने आपल्याला प्रतिसाद देणं बंद केलं तर आपलं कुणीही राहत नाही. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे शरीरच आपल्याला सोबत करत असतं. आणि या शरीरासाठी आपण काय करतो? म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना जीवनसाथी समजत होतो त्यांच्यासाठी काय काय केलं? विविध गिफ्ट्स दिले, त्यांच्या मनासारखं वागत राहिलो, त्यांच्या आनंदासाठी काय काय नाही केलं, आणि खऱ्या जीवनसाथीसाठी काय केलं, हा विचार करण्याची गोष्ट आहे. आपली प्राथमिक जबाबदारी आहे हे आपलं शरीर. म्हणजे शरीराची जेवढी काळजी घेऊ तेवढीच काळजी शरीर देखील आपली घेत असतं. या शरीरासाठी आपण काय खातो, काय पितो, कसे राहतो, कसे वागतो, टेन्शन डिप्रेशन कसं हँडल करतो, या शरीराला किती काम देतो, किती विश्रांती देतो, यावरच आपलं शरीर देखील ठरवत असतं की आपल्याला आपल्या कामामध्ये किती सहकार्य करायचं ते. लक्षात घ्या मित्रांनो की आपलं शरीर हेच आपलं मरेपर्यंत राहण्याचं परमनंट ठिकाण आहे. आपली खरी संपत्ती आपलं शरीर आहे. आपली खरी गुंतवणूक आपलं शरीर आहे. म्हणून सांगते, सदा सर्वदा फिट राहा. पैसा काय येत राहतो जात राहतो. मित्रमंडळी नातेवाईकही देखील कायमस्वरूपी राहत नाही. पण लक्षात घ्या, आपल्या शरीराचं दुखणं कुणीही वाटून घेऊ शकत नाही. म्हणून सांगते, फुफ्फुसासाठी प्राणायाम, मनासाठी ध्यान, हृदयासाठी चालणे, शरीरासाठी योगासने, पोटासाठी चांगले सकस अन्न, आत्म्यासाठी चांगले विचार आणि समाजासाठी चांगले कर्म करत राहा. योग दिनानिमित्त मी एवढं सांगू इच्छिते की शरीराची जेवढी काळजी घ्याल तेवढीच काळजी शरीर देखील तुमची घेणारच. धन्यवाद.